अहिल्यानगर या ठिकाणी लोकमंगल गृहनिर्माण या संस्थेकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत कैलास नामपल्ली उषा कोयल हे आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। लोकमंगल गृहनिर्माण संस्था मर्यादित सर्वे नंबर 268-2 नालेगाव अहिल्यानगर ही संस्था स्थापन करून सदर योजनेअंतर्गत रहिवाशांसाठी प्रत्येकी 500 चौरस फुटाचे फ्लॅट वाजवी भावात समाजातील गरजवंतांना असल्याचे सांगून तसेच सर्व प्रक्रिया शासकीय कार्यालयात चालू असल्याचे भासवून अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील नियोजित लोकमंगल गृहनिर्माण संस्थेच्या हद्दीतील मोकळी जागा सर्वे नंबर 67-2 पैकी 500 चौरस फूट क्षेत्र 1/3/2012 रोजी अर्जदार कैलास उषा कोयल करणमा करूनही मिळत नसल्याने कैलास नामपल्ली उषा कोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून जोपर्यंत जागा नावावर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे त्यांनी यावेळी सांगितले आहे। यावेळी लक्ष्मण श्रीगादी, सौ शशिकला, कापिल्ली सरस्वती दर्जे, गणेश एमूल, रमेश एमूल उपस्थित होते। कैलास नामपल्ली उषा कोयल वय 60 राहणार झारकर गल्ली बरोबर ना। विषय असा आहे की प्रकाश कोटा आणि अशोक बाळू कुंड हे जागेचे मुख्य चेअरमन संस्थापक आणि प्रवर्तक या लोकांनी 2011 ते आज रोजीपर्यंत यांनी आमची फसवणूक केली। जागा काय द्यायना उतारावर त्यांचे नाव लावून घेतले। असे 140 लोक आहेत। तर तुमची मागणी काय? आमचं काय आहे, पैसे दिल्यानंतर योग्य रीतीने आमचे प्लॉट आमच्या ताब्यात देणे। तुम्हाला 2011 साली मी पैसे दिल्यानंतर 13-14 दिवसानंतर त्यांनी जागा खरेदी केली आणि पैसे हे सगळे आम्ही बँकेत भरले। बँकेतून त्यांनी कलेक्ट करून नाही का, पण इतर लोकांचा विषय असा आहे की त्यांनी हातावर पैसे दिले तो कोणाला घाबरत नाही। दमदाटीची भाषा नाही का, गुंडगिरी शाहीचे त्यांचे जे संबंध आहेत ना ते म्हणतात तुम्हाला काय करायचं करून घ्या, आम्ही आमचं बघून घेऊ नाही का। असं म्हणजे भरपूर त्यांनी आमच्याबद्दल नाही का म्हणजे आम्हाला वाईट वागणूक दिली नाही का। किती पैसे तुमचे? आता माझे 3 लाख रुपये, माझ्या मुलीचे 3 लाख रुपये, बहिणीचे 1.5 लाख रुपये, असे एकंदर 7.5 लाख रुपये आम्ही दिलेले आहेत नाही का। तर तुम्ही आज उपोषणाला बसले, तुमची मागणी काय? आमचं काय आहे की आमच्यावर जी फसवणूक त्यांनी केली ना रीतसर नाही का, त्यांनी पुढे येऊन नाही का आम्हाला लिहून द्या की आमच्या नावावरचे प्लॉट आमच्या नावावर करून द्या, असा विषय। आमचं काय नाही, फक्त आम्ही जागाच घेणार आहे। आज रोजी तो म्हणतो नाही का की तुम्हाला पैसे देतो, हे देतो, ते देतो नाही का, ते आम्हाला पैशाचा काही विषय नाही आहे। आज आम्हाला एक तर राहायला घर नाही, आम्हाला जागाच पाहिजे नाही का। हा बोला। नमस्कार, मी रमेश शंकर यमूल या ठिकाणी कैलास उषा कोयल हे उपोषणाला बसलेले। आमची मागणी एवढीच आहे की बाबा ही लोकमंगल गृहनिर्माण सोसायटी याचे स्वयंघोषित चेअरमन म्हणजे त्यांनी स्वतःहून स्वयंघोषित चेअरमन म्हणून त्यांनी हे केलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही पैसे दिले त्यांना 1,40,000 रुपये, त्या म्हणजे 2011 साली। त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला नोटरी वगैरे सगळं करून दिलं आहे की बा तुम्हाला येणे झाल्यावर वगैरे सगळं देतो म्हणून, पण आत्तापर्यंत त्यांनी पुढं काही मीटिंग वगैरे घेतली नाही, आम्हाला सभासद पावती दिलेली नाही आहे। आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी सांगितलं होतं की बा तुम्ही त्यांना सभासद पावती द्या, ते जे रीतसर असेल तुम्ही त्याची पुढची प्रोसिजर करा। तर आम्ही त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी आम्हाला उलट आमच्यावरच का म्हणजे गुन्हा दाखल केला की बा आम्हाला मारहाण करतात असं तसं। आम्ही वैयक्तिक म्हणजे त्याचं काही संबंध नाही आमचं त्याचं बोलायचं, पण त्यांनी तसं गुन्हा दाखल केला। आणि आमची एवढीच मागणी आहे की आमची जी जागा दिली त्यांना, आम्ही पैसे जे दिलेत तर ती जागा आमच्या नावावर त्यांनी करून द्यावं, लवकरात लवकर करून द्यावे ही त्याला आम्ही विनंती करतोय, म्हणजे विनंतीपूर्वक। पण ते स्वयंघोषित चेअरमन आहे, असं काही नाही की बा कोणाला असं सभासदांना हे करून त्यांनी चेअरमन पद घेतलं असं कोणी, आम्हाला त्याला पूर्ण विरोध आहे। आणि या लोकमंगल गृहनिर्माण सोसायटीचे आम्ही चेअरमन बी बदलण्याच्या प्रोसिजरमध्ये आहोत। तर त्यांनी त्या हिशोबाने आपलं म्हणजे हे करायला पाहिजे किंवा लोकांना आपले लोक आहे त्या हिशोबाने त्यांनी सगळ्यांना जागा वाटप करून हे जे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत
त्यांना जागा वाटप करून त्यांच्या नावावर करून देण्याची विनंती करतो. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.